नाथ बाबा की जय। सिद्धलीलामृत अध्याय ओम नमो जी सद्गुरुनाथा विश्वात्मक चैतन्य सत्ता आत्मसूर्य प्रधाता स्वयं दयाघना गुरु साक्षात परमात्मा महामंगल सहकारी रमणा महाकौंडन्य रूपी अंगना ब्रह्मांड नायका जड जीवा तारावयासी की जडवी स्वरूपासी कुलोनी गुह्य प्रमयासी सिद्धत्व द्यावया सगुण रूपे देहदर्शी परोपकारे कार्यकर्ती अन्य जीवांनानेसी परमहंस गतीचा आधार की दिव्यानाथाचा गजर महाचैतन्य सत्ता अमर की अविनाशीची सद्गुरु संपतनाथ बाबा की जय। अनाथ म्हणजे शब्द साधना जी व्यापली पंचगगना भ्रमर गुंफेतील श्रीरंगाना घ्यावी वाट विचारून। ओम नमो जी सद्गुरुनाथा स्वसंवेद्या गुणातीता हे दयारणवा सत्समर्था तुझ नमो। हे सद्गुरु समर्था तुमचे स्वरूप असे आहे की स्वतःला पाहणारे असे गुणाच्या पलीकडे असणारे दयाचे सागर असणारे सद्गुरुनाथा हे ओंकार स्वरूप सद्गुरुनाथा तुम्हाला नमन करतो। तू गुणातीत मूळ निर्गुण साला भक्ता लागी सगुण त्यावया परमपदाचे ज्ञान भक्त कल्याणकारका। या भक्तांना सगुण रूप देऊन या भक्तांना मूळ स्वरूपामध्ये मिळून देण्याकरता तुम्ही परमपदाचं ज्ञान देऊन त्यांचं कल्याण करण्याकरता आपण सगुण रूप झालेल्या असे सद्गुरुनाथा तुम्हाला नमन करतो। तू जीवाचा खरा विश्राम स्वप्रकाश पवित्र धाम तुझं विश्वाचे अधिष्ठान सुखमूर्ती प्राणनाथा। की स्वतः प्रकाशरूप असलेले पवित्र धाम सद्गुरुनाथा या जीवाला विश्राम देणारे असे तुम्ही सद्गुरुनाथा आणि या विश्वाचं अधिष्ठान तुम्हीच आहात असे तुम्ही सुखमूर्ती प्राणनाथ असणारे सद्गुरुनाथा तुम्हाला मी वंदन करतो। हे विद्या विभव सागरा साधकांतरी प्राणधारा विजंबरी सहस्रारा तुझं नमो। हे साक्षात विद्येचे सागर असणारे साधकाच्या अंतरांगात प्राणधारा असणारे सद्गुरुनाथा विजंबरी सहस्रार म्हणजे त्याच्या अंतरंगामध्ये सहस्राराची धार करून देणारे हे सद्गुरुनाथा तुम्हाला मी नमन करतो। आता श्रोत्यांना करी नमन आस्वाद वृत्तीचे श्रवण गुरु तत्वाचे स्नेहपण तरल मने सेवावे। की सर्व श्रोत्यांना नमन करतो की या अध्यायामध्ये स्वरूपात आपलं स्वतःचं स्वाद घेण्याची जी वृत्ती आहे हे श्रवण करण्याकरता सद्गुरु तत्वाचं स्नेहपण या ठिकाणी सांगितलेलं आहे। असं तरलेलं मन या ठिकाणी तुम्ही सेवन करावं असे सद्गुरुनाथ या ठिकाणी सांगत आहेत। संपतनाथ सखाराम चे विश्वाचे मूळ विश्राम जे लागली मंगल चरण होई मंगल परिसर। संपतनाथ आणि सखाराम बाबा जे झाले होते की हे विश्वाचं विश्रामस्थळ म्हणजे सारं विश्व यांच्या अंतरंगामध्ये गुरुष्यामध्ये अवतरलेलं होतं आणि अशी त्यामध्ये मंगल स्वरूप झालेलं होतं की त्याचं ज्या ठिकाणी पाऊल पडी त्या ठिकाणी मंगलमय होईल अशी अवस्था या सद्गुरू शिष्यांची झालेली होती। निरखिता सद्गुरूस विसर फळे आपणास आतून प्रेमाची जी उपज वृत्ती सवे बाहेरी की सद्गुरुनाथाला जर निरखलं
त्यांनी जर पाहिलं तर त्यांना स्वतःचाही विसर पडेल आणि स्वतःचा विसर पडून आतून त्यांच्या प्रेमाची अशी धार सुरू होत आहे की सद्गुरूच्या प्रेमाशिवाय त्यांच्या अंतरंगात दुसरं काहीच नव्हतं. अखंड गुरुवाक्यानुसरून दृढचित्ती गुरुचरण श्रद्धा अचल विराजमान संपतनाथ बाबाचं अंतरंग असं झालं होतं की गुरुने दिलेल्या वाक्यानुसार आपल्या अंतरंगामध्ये प्रत्येक क्षणी साधना ही उदयास आली होती आणि असं दृढ गुरुचरण त्यांच्या अंतरंगात विराजमान झाले होतं. अशी श्रद्धा त्यांच्या अंतरंगात अखंड वृत्तीने तयार झालेली होती. निरकृतीचा भाव उमजे चित्तवृत्ती भक्तीने विजे गुरु भक्ताची या काजे ओळली प्रेमगंगा. त्यांच्या अंतरंगात असं निर्हेतू म्हणजे कोणत्याही प्रकारचा त्यांच्या अंतरंगात हेतू नाही अशी अवस्था त्यांची झालेली होती आणि त्यांची जी चित्ताची वृत्ती आहे अशी भक्तीने भिजून गेली होती की सद्गुरू आणि ते असे वेगळे नव्हते, ते एक रूम झालेली होती. अशी प्रेमगंगा त्यांच्या अंतरंगात उदयास आली. वृत्ती बुडे मनासहित शुशुमनेत वर्षाव सतत अलक्ष मुद्रा संपतनाथात विसावली. असे त्याची मनासहित वृत्ती त्या शिशुमनेत अशी एक झाली होती की त्याच्या शिशुमनेमध्ये सतत अलक्ष मुद्रेचा वर्षाव संपतनाथाच्या अंतर होत होता. अशी वृत्ती त्याची आपल्या सद्गुरू विरून गेली. दिवस रात्रीचे नाही भान वृत्ती साधनेत मग्न आरे भवचक्राचे भग्न होत चालले. रात्र असो का दिवस असो त्याची वृत्ती साधनेजोळी मग्न झाली होती की त्याचं एक 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 चक्र खुलून आणि ते एक एक चक्राचं अनुभूती घेऊन वर वृत्ती त्यांची साधना मूळ स्वरूपाच्याकडे वळत चालली होती. सतशिष्य संपतनाथ गुरुसी पूर्ण समर्पित प्रत्येक साधना मर्मोपलित अनुभूती घेऊन. संपतनाथ महाराज असे सतशिष्य आले होते, आपल्या सद्गुरूशी ते पूर्ण समर्पित झाले होते आणि प्रत्येक साधना ही मर्मानुसार आपल्या सद्गुरूने उकल करून घेऊन त्याची अनुभूती घेण्याला सुरुवात झाली. विमल चित्तांचा सुगंधी भाव नयनाच्या नयनाचे विभव संपतनाथाचा गुरुदेव क्षणोक्षणी सवेसी. सद्गुरू संपतनाथ बाबाची विमल अवस्था, त्यांच्या चित्ताची अवस्था इतकी सुगंधित झाली होती, इतकं भावरूप सुगंध झालं होतं की त्यांच्या डोळ्याच्या मागील जो पाहणारा डोळा आहे हा एवढा विभक्त झाला होता. आणि संपतनाथ बाबाची आपल्या सद्गुरूप्रती क्षणोक्षणी ही वृत्ती भाव सुगंधित झालेली होती. निसर्गातील भाव संवेदना जव उठती अंतरमना मिळेल उजाळा स्मृतींना गिरगिरी गुरुसी पाय. निसर्गाचं जे स्वरूप एखाद्या त्यांना पाहिलं तर त्यामुळे याच्या भावसंवेदना उठत त्यांच्या अंतरंगात आपल्या सद्गुरूच्या प्रती सद्गुरूच्या स्मृतीचा असा उजाळा होय आणि आपल्या सद्गुरूची प्रत्येक क्षणी आठवण करत आणि प्रत्येक क्षणी सद्गुरूचे आभार मानत. पूर्णा नदीचे स्नान करुणी प्रसन्न मन मनात चाले गुणगान सद्गुरुनाथांचे. पूर्णा नदीचं स्नान झाल्यानंतर पूर्णा नदीचं स्नान करता करता आपल्या गुरुप्रती प्रसन्नता मनात येईल आणि प्रत्येक क्षणी आपल्या सद्गुरूचे गुणगान अंतरंगात ते गुणगान करते. श्रोतेव संपतनाथाचे जीवन परमार्थी रमले पूर्ण तरी प्रपंची सावधान पूर्ण होती. संपतनाथ बाबाचं जीवन परमार्थामध्ये पूर्णपणे जरी चालत होतं तरी त्यांची प्रपंचावर सावधानता पूर्णपणे होती, प्रपंचाकडे द्यायचं लक्ष होतं. पार्वती बाबाची बहीण होती अजून लहान तरी घराचे राखण आणि झाडझुड करे. ती पार्वती बाबाची लहान बहीण होती आणि
अजूनही घराचं राखण कर, लहान असून घराचं राखण करे आणि घरचं झाडझूड करणे, घरी घरचे कामं सर्व ती पाहत होती. सांभाळी सुखदेव म्हैस आणि वैरण गवतास, घरी परतणे संदेश अशी दिनचर्या. जी बाबाजवळ म्हैस होती ती बाबाचे लहान भाऊ सुखदेव हे सांभाळ होते आणि त्या गाई म्हशीला गवत वगैरे आणण्याचं काम ते करत आणि संध्याकाळी ते म्हशीला चारणं वगैरे करून घरी परत होते. अशी त्याची दिनचर्या होती. आर्थिक स्थिती सुधारली, भोरी म्हैसही व्याली, दूध दयाची भली झाली गड्या चंगळ. ती त्याच्या घरी जी भोरी म्हैस होती ती आता तिनं वाचून गेल्यामुळे तिच्यापासून दूध दयाची चंगळ झाली होती आणि दूध दही देत असल्यामुळे त्याची आर्थिक परिस्थिती सध्या सुधारलेली होती. त्या वया दूध सद्गुरूस नित्य आणि ह्या सतशिष्य, कधी फोडणीच्या ताकास दी आवडीने. मग आता घरी बुद्धी असल्याने संपतराव आपल्या सद्गुरूसाठी दूध दही त्यासाठी नित्य घेऊन जात आणि कधी कधी फोडणीचं ताक वगैरे केलं आवडीनं तर ते पण घेऊन जात. दोन्ही वेळचे जेवण सद्गुरू सुदेई नेऊन, संध्याकाळी स्नेहभोजन किती आनंदाने. 2 वेळचं जेवण सद्गुरू करता संपन्नराव घेऊन जात आणि संध्याकाळचं जेवण सद्गुरू सोबत हे आनंदानं घेत होते. आता लागले शिल्लकचे काम, म्हशीसाठी पाहिजे वैरण, सकाळीच गवत घेऊन येईल जंगलात तुम्ही. आता म्हैस बनल्यामुळे शिल्लकचं काम लागलं आणि तिला चारा पाणी आणण्याचं काम संपन्नरावाकडे लागलं. म्हणून सकाळी जंगलात जात आणि म्हशीसाठी गवत आता भाराभर टाकून घेऊन येतो. अंतरीचा भाव जपला, तो क्षणोक्षणाला जागला, अजपाच्या लक्षार्थाला ही उधान विरक्तीत. अंतरीचा भाव सद्गुरू बाबांनी संपन्न बाबांनी जपलेला होता आणि क्षणोक्षणी ते आपल्या अंतरंगामध्ये जागी होते आणि अजपाच्या लक्षार्थाला त्यांची नेहमी विरक्ती, उदाराची विरक्ती अंतरंगात त्यांच्या सुरू होती. गुरु बंधू समवेत एक तारीची रंगत, ज्ञानी पदाची खैरात भजना माझी विजयी. मग आपल्या गुरुबंधूच्या संग संपन्न बाबा एक तारीचं भजन करत आणि त्यामध्ये ज्ञानाच्या पदाची खैरात भजनामध्ये येतो. कधी प्रश्नोत्तराची मौज, अवस्थांचा चढला साज, कधी गुरु घरची गुज प्रकटे एक तारी भजनाने. कधी प्रश्नोत्तराची मौज करत, कधी आपल्या अंतरंगातील किंवा आपल्या साधनेतील अवस्थांना कसा साजाय, कसा चढ झालाय याची अवस्था या भजनात येईल. तर कधी गुरु घरची गुंज प्रकटे एक तारी भजनावर. अशी अनेक प्रकारचे भजनं हे एकतारी भजनात सर्वजण आनंदाने भजन करत होते. निर्गुणाची गुणगान त्या माझी सहजतेचे रमून, कधी भक्तीचे आंतरगगन भजना माझी फुलत असे. तर कधी निर्गुणाचं गुणगान करत आणि त्यामध्ये सहजतेचं रमण करत आणि कधी तर भक्ताच्या आंतरगगन भिजून जाय असे भजनामध्ये, प्रत्येक भजनामध्ये असं भजनाच्या अंतरंगातून हे स्वरूप फुलत असे. अंतरंग साधनेचे, कधी सिद्धांच्या अवस्थांचे, तुकोबाच्या नित्यपाठाचे अभंग उजळती भजना. आपल्या अंतरंगातील साधनेने तर कधी कधी सिद्धांची जी अवस्था आहे या सिद्धांच्या अवस्थेचं अवलोकन, तर कधी तुकोबाच्या नित्यपाठातील अभंग हे या भजनामध्ये आळीपाळीने किंवा या भजनामध्ये ते म्हणत असत. कधी बाबा सव्वे वांगेश्वरी, कधी कलावतीच्या घरी, कधी राम पाटलाच्या वसरी भजनाने होई रंग. कधी कधी बाबाच्या सोबत वांगेश्वरावर, तर कधी कधी कलावताबाईच्या घरी, तर कधी रामा पाटलाच्या वसरी अशी भजनाची त्यावेळेस दंग होत त्यावेळेस चांगले भजन करून
स्वर असे जुळती ती सर्व एक रूप होती, वाद्यांचा तालही संगती राहे धरून. स्वर असे जुळत ती सर्व एक रूप होऊन जात आणि वाद्यांचा तालही त्याच्या संगत असे असं धरून या ठिकाणी सर्वजण एका आवाजात आणि एका तालात भजन म्हणतात. एक म्हणी भजन त्याला अनुसरती सर्वजण, त्या माझे नित्य भान राहे लक्षाची. एक जण म्हणे आणि त्याच्या मागे सर्वजण मागे मागे म्हणत असं त्यामध्ये नित्य भान त्या लक्षार्थामध्ये राहे. त्या शब्दाच्या स्वरूप भजन चाले आणि ते भजन खूप आनंदाने आणि खूप एकरूपतेनं भजन त्या ठिकाणी गायल्या जातात. अशी एकतारीची संपन्नता जेने हर्षेली विद्वत्ता, ज्ञानभक्तीची रमणीयता भजनी साथ देई. अशी एकतारीची संपन्नता ही एकतारीचं खणखण वाजे आणि त्या ठिकाणी जे भजनं होती त्या भजनाचं ज्ञान आणि त्या ठिकाणी असलेलं त्या भजनातील ज्ञान भक्तीचं रमणीय अशी या भजनामध्ये एकरूपता त्या ठिकाणी येत होती. क्षण असे घटित होती धुंद प्रत्येकाची मनोवृत्ती, सजग धारणेची स्थिती केंद्रित असे. प्रत्येक क्षणी आपल्या अंतरंगामध्ये त्या मनोवृत्तीच्या धुंदीवर राहणे आणि आपल्या धारणेच्या स्थितीवर सजग राहणे आणि प्रत्येक क्षणी आपल्या गुरुकेंद्रावर जागृत असणे अशी या ठिकाणी साधना आणि भजनाला एकरूप झालेले होते. कधी कृतज्ञतेचा ओला स्वर, कधी आर्त भावाचा स्वर मधुर, कधी अद्वैत तत्वाची पुकार भजनी रंग भरे. कधी आपल्या कृतज्ञतेचा म्हणजे आपल्या ज्ञानाचा ओलावा अंतरंगातून निघायचा, तर कधी आपल्या अंतरंगातून आपल्याला जे ज्ञान प्राप्त झालं या ज्ञानाच्या भावार्थाचा स्वर मधुर स्वर अंतरंगात निघत, तर कधी अद्वैत तत्वाची पुकार या भजनामध्ये अनेक प्रकारचे भजनातून निघत होते. भजन जरी संपले धुंद वृत्तीचा भाव डोले, पूर्ण रात्र अनुभवले नाद ब्रह्माचं झंकार. भजन जरी संपलं असेल पण त्या भजनाच्या मुळे जी ज्ञानाची भक्ती या ज्ञानाच्या भक्तीने त्यांच्या अंतरंगाचे धुंद तळे आणि नादाचा झंकार नादाचं सवन त्यांच्या अंतरंगात झाल्यामुळे त्याच्या झंकारामुळे ते भाववृत्ती डोलत असते. एकमेका करी सावधान काळाचे ठेवावे अवधान, न विसरावे सोयीत साधन ऐशी इशारे गुरुतेचे. एकमेकाला साधनेबद्दल विचारत आणि सावधानता ठेवत की काळाचं भान ठेवावं आणि आपल्या सोयीत साधनेला कधीच विसरू नये अशी इशारे ती एकमेकाला गुरुतत्वानं देत असतात. करती काही गुजगोष्टी जी येती सिद्धांच्या ओठी, मंथने मिळे मोठी ज्ञानसंपदा. कधी ज्ञानाच्या गोष्टी करत अशा ज्ञानाच्या गोष्टी करता करता सिद्धांच्या ओठावर कधी एखादं मोठं ज्ञानाची संपदा एखादं ज्ञान त्यांच्या ओठावर येऊन जात आणि ते सटकन त्यांना पटपट सांगायला सुरुवात करत. गुरुबंधूचे स्नेह असे मना सुदूर भासी, तया विन कोणी नसे मन मोकळे बोलावया. गुरुबंधू तसं प्रेम होतं की या गुरुबंधूच्या प्रेमाशी दुसऱ्यासोबत ते कोणासोबत राहत नव्हते, त्यामुळे एकामेकाप्रती आदर आणि एकामेकाप्रती खूप प्रेम होतं आणि मनात जर काही गोष्ट असेल तर आपल्या गुरुबंधूकडे बोलून मोकळं व्हावं असं त्या ठिकाणी सर्वांचं एकमेकाप्रती प्रेम होतं. गुरुबंधू व सद्गुरू या विन नसे सुरू, ज्ञानमार्गाचा वाट सरू त्याची असती जीवलग. गुरुबंधू आणि सद्गुरू यांच्याशी त्याला काही दुसरा सोयरा नव्हता, म्हणून ज्ञानाची वाट सुरू करणारे ज्ञानाची वाट दाखवणारे सद्गुरू आणि शिष्य हे दोघंच होते. हेच त्यांचे जीवलग मित्रही होते. गुरुबंधू गावगावचे भेटा मनी स्नेहाचे, कारंजी उठती भावाचे करती आदरा तिथ्य. ती अनेक गावगावचे गुरुबंधू जरी असतील तरी त्यांचं प्रेम एकाप्रती खूप
होतं आणि त्या प्रेमामुळे एकामेकाला उल्हास होता आणि सर्वजण एकामेकाचं आदर करत आणि सर्व एकामेकाच्या आदरानं त्यावेळेस राहत. दरवर्षी महापूजेला गुरुबंधू होती गोळा, पूजा झाल्यावर बंधाला गहू मोजे. दरवर्षी महापूजेच्या वेळेस सर्व गावागावाची गुरुबंधू त्या ठिकाणी जमा होत आणि पूजा झाल्यानंतर भजनाची मौज त्या ठिकाणी खूप आनंदाने येत. सजगतेचे असे भान, नित्य सहज योगाचे आचरण, हंस योगातील आनापान, स्मृती सव्ये राही. की त्यांना जागृतीचं भान असेल आणि प्रत्येक क्षणी सहज योगाचं ते आचरण करत, सहज स्थितीचं आचरण करत, त्याचबरोबर हंस योगातील आनापान सद्गुरूंना शिकवली होती त्याची पण त्यांना स्मृती त्या ठिकाणी राहत असते. सद्गुरू सोबतचे क्षण, उजळती तन मन, साक्षी भावाचे ध्यान, राही तुर्या सवे. आपल्या सद्गुरू सोबत प्रत्येक क्षणी आपण राहिलं याचं भान, त्या प्रत्येक क्षणाची आठवण त्यांच्या अंतरंगामध्ये राहत होती आणि अखंड साक्षी भावाचं ध्यान त्या ठिकाणी राहून ती नेहमी तुर्य अवस्थेच्या सोबत राहण्याचा प्रयत्न करत अशी या ठिकाणी सखाराम बाबाची सर्व शिष्य मंडळी संपन्नाथ बाबाच्या सोबत राहत होती. संपन्नाथाच्या घरी मंगल कार्याचा हेतू घरी, पाहावी मुलगी बरी सुखदेव साठी. आता संपन्नाथ बाबाच्या घरी सुखदेव महाराज होते, त्याचा जो भाऊ होता हा मोठा झाला होता, म्हणून त्याचं आता लग्न करावं, असं एक चांगलं मंगल कार्य करावं असं त्यांनी सर्वांनी या ठिकाणी चर्चा करून त्यांच्या घरी मंगल कार्याला लग्न करण्याकरता काहीतरी संबंधाला सुरुवात केली. वार्ता शेजाऱ्यास कळली, तयाने गोष्ट सुचवली, म्हणे गावातील सोयरीक घरी करून टाकू. आता लग्नाचा विषय जर काढला शेजाऱ्या पाजाऱ्या समजते, म्हणून शेजाऱ्याला समजलं किंवा इकडे तिकडे संबंध पाहिल्यापेक्षा गावातली पोरगी आहे आणि सोयरीकी चांगली आहे, माणसं चांगली आहेत, म्हणून तो संबंध करून टाकू. गावात इंगळे चिळा म्हण, त्यास होते कन्यारत्न, भागाबाई हे नाव त्या सुकन्येचे. गावातील चिळामण इंगळे यांची मुलगी होती आणि तिचं नाव भागाबाई होतं. ही अशी सुकन्या आहे या चिळामणची. त्यांनी पाहिली, संबंधाला सुरुवात. दोन्हीकडचे पाहुणे करी सोयरीक बोलणे, पसंत झाले देणे घेणे सर्व काही. दोन्हीकडचे पाहुणे पाहणी झाली, सोयरी बोलणं चालणं सर्व ठरलं, पसंती झाली, देण्या घेण्याचा विषय आटोपला. लगेच ठरला नेम, मुहूर्त दिला ठेवून, 2 महिन्याच्या अंतरानं मंगल कार्य ठरले. लगेच नेम ठरला, मुहूर्त ठरवून घेतला आणि 2 महिन्याच्या अंतराने मंगल कार्य म्हणजे लग्न करायला ठरवलं. लग्नाचे सामान सुमान घेई, कपडे लत्ते शिवून, जेवणाराचा दिन जवळ आला. लग्नाचं सर्व सामान सुमान घेणं झालं, कपडे लत्ते शिवून झाले आणि जेवणाचा दिवस आता जवळ आला. झाले सोयरे धायरे जमा, ऐ रक्षेला मानपान, थोरा मोठ्यांचे समान लग्न मंडपी उरकले. ती सैरे धायरे सगळे जमा झाले, मानपान अक्षिता सगळ्याला देणं घेणं झाला, मग लहान मोठ्याला सन्मान देऊन लग्न मंडप उरकले. गावाला दोन्हीकडचे आमंत्रण आले धावण्या सर्वजण, स्वयंपाक पाणी योग्य करून ठीकठाक झाले. आता एकाच गावातलं नवरी असल्यामुळे सर्व गावाला दोन्हीकडचं आमंत्रण होतं आणि सर्वजण धावण्याकरता आले. स्वयंपाक पाणी योग्य करून सर्व त्यांनी काम ठीकठाकपणे करून ठेवलं. लागले वधूवराचे लग्न, आटोपले वऱ्हाळाचे जेवण, सर्व काही आनंदानं झाले मंगल कार्य. वधूवराचे लग्न लागले, वऱ्हाळाचं जेवण खाऊन आटोपलं, सर्व काम आनंदाने सर्व कार्य आटोपलं. घरी जागा अपुरी, न वधू आली घरी, मुक्काम येथे वांगेश्वरी असे ठरवले. संपन्नाथ बाबाच्या घरी नवीन नवरी आली, त्यामुळे आता घर लहान असल्यामुळे बाबाचं मुक्काम हे वांगेश्वरला आपल्या सद्गुरुनाथाजवळ त्यांनी ठरवून घेतलं.
प्रसन्नचर्या गुरुदेवाची, गुज बोलणे नाडीतंत्राची, ही भाषा अनोळखीची होती संपतनाथांना. त्या ठिकाणी बोलता बोलता सद्गुरुनाथ चर्चामध्ये बोलताना बोलले की नाडीतंत्राची भाषा अनोळखी जरी होती संपतनाथ बाबाला, पण त्या ठिकाणी सखाराम बाबा नाडीतंत्राबद्दल त्यांना विषय काढला. संपतनाथ नम्र झाले, मनोगत स्पष्ट केले, नाही मनी ओळखले नाडीतंत्र काय हे. संपतनाथ बाबा नम्र होऊन सद्गुरूला म्हणतात, बाबा हे नाडीतंत्र काय आहे हे काही माझ्या ओळखीचं नाही आणि मला काही अजून समजलं नाही. तो योगीराज बोलला, तो योगीराज बोलता झाला गुज, म्हणे नाडीतंत्र आज तुला शिकवलो. म्हणून त्या ठिकाणी सखाराम बाबा हे संपतनाथ बाबाला म्हणतात किंवा नाडीतंत्र जे आहे हे नाडीतंत्र एक खूप महत्त्वाचं आहे आणि हे मी आज तुम्हाला शिकवतो. नाडीतंत्र नव्हे जादूटोना, चमत्कारिक खाना पुन्हा, हात चलाखीची बाजीगरपणा, हे असे तंत्र विज्ञान. हे नाडीतंत्र आहे, काही जादूटोना नाही किंवा हा काही चमत्कार नाही, पण हे हात चालाखीचा काम आहे आणि हे विज्ञान तंत्र आहे. हे विज्ञानावर आधारित असे तंत्रज्ञान आहे, त्याच्यामध्ये काही नवीन नाही आहे. रासायनिक सूत्राचा चमत्कार करुणी दावी बाजीगर, कार्यकारणाचा आधार न सांगती जना. आता अनेक प्रकारचे आपण जादूगर वगैरे पाहिलं, ह्या जादूगिदू काही नसतात, पण हे हात चलाखीचा काम असते आणि त्यामध्ये काही रासायनिक पदार्थ जे असतात त्या रासायनिक गुणधर्माचा चमत्कार असतो. अशाप्रमाणे ते त्या ठिकाणी जादू करून दाखवतात, पण आपल्याला त्याचं माहिती नसल्यामुळे, कोणत्या कारणाचं काय आधार आहे या कार्यकारणाचा आधार नसल्यामुळे आपल्याला ते समजत नाही. पण आपण त्यांनी दाखवलेली जी चमत्कार आहे त्याला आम्ही चमत्कार म्हणतो. असे जादूगर आपल्याला हात चालाखीचे कामं भरपूर करून दाखवतात. बाबा हे काही चमत्कार नाही, हे ज्ञानाचं रासायनिक सूत्र आहे. हे संपतनाथ विश्व ही निमायक सत्ता, कार्यकारणाची तात्विकता मुख्य सूत्र असे संपतनाथ बाबा सांगतात. ही विश्वाचा जो नियम आहे, या नियमाच्या सत्तेमुळे हे कार्यकारण घडते आणि या कार्यकरणाचं तात्विकता आहे, याचं जे मुख्य सूत्र आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी आता समजून सांगतो. विश्वब्रह्मांड ही कृती, असंख्य ऊर्जा तरंग निर्मिती, प्रकृतीचे गुणधर्म प्रकृती तरंगाचे कार्य अशी या विश्वब्रह्मांडाची जी कृती आहे, असंख्य तरंगाने निर्माण झालेलं हे विश्व आहे आणि या प्रकृतीचा जो मूळ गुणधर्म आहे, या मूळ गुणधर्माच्या तरंगाच्या कार्यामुळे हे सर्व काही घडते. म्हणतात नाथपंथातील महापूजित असे तरंग भाव ऊर्जेत, ब्रह्मांडी चेतना तयात भावरूप धारण करे. ही आपली जी नाथपंथाची पूजा आहे, या नाथपूजेमध्ये जे आपण घट मांडतो त्यामध्ये जे ऊर्जा हे तरंग आहेत, हे या ब्रह्मांडी चेतनेचे तरंग आहेत आणि भावरूपानं तिचं धारण केलेलं असते. सर्व विज्ञानच आहे. म्हणून आपल्या महापूजेमध्ये ते अष्टबीज आपण त्या ठिकाणी विराजमान झालेले असतात आणि त्यामध्ये त्या ब्रह्मांडी चेतनेचा उगम त्या ठिकाणी झालेला असतो. दयापासून ब्रह्मांड निर्मिती ते सूक्ष्मतम तीव्र, दयापासून ब्रह्मांड निर्मिती ते सूक्ष्मतम तीव्रतम गती, स्वयंप्रभ स्वयं चेतन स्थिती असे परम तत्व. की हे ब्रह्मांडापासून निर्माण झालेलं आहे आणि सूक्ष्माती सूक्ष्म जे कण आहेत हे तीव्र गतीचे आहे, यामध्ये खूप प्रखर गती आहे आणि हे स्वयंचेतनेने स्थिरावलेले आहेत. असं हे परमतत्व यामध्ये या सृष्टीमध्ये आणि याच्यामध्ये लिहिलं आहे. हेच तत्व विस्तारले अनंता जैसे शोभले, यांच्या अंशाने व्यापले हे विश्व ब्रह्मांड. आणि बारकाती बारीक कण या विश्वामध्ये या तत्वामध्ये विस्तारलेले आहे आणि त्याच्यामुळे हे कण एक झाल्यामुळे हे अनंत जे
अनंत तरंगाने विश्व व्यापलेलं आहे. असंही विश्व या ब्रह्मांडा या तरंगामुळे तयार झालेलं आहे. चक्राकार भवरधारा अवघा ब्रह्मांडीय पसारा ऊर्जा बल आधारा सर्व प्रकारच्या या ब्रह्मांडामध्ये जे हा ब्रह्मांडी जो पसारा आहे यामध्ये ऊर्जेचं बल आहे. या बलाच्या आधारावर हे सर्व प्रकारचे ब्रह्मांड या चक्रामुळे तयार झालेले आहे. अनंतादैशा ब्रह्मांडास असर्क्य मन बुद्धीस अल्प सामर्थ्य इंद्रियास शब्दानसे तेवढी. या ब्रह्मांडाची अनंताचं जे ब्रह्मांड आहे या ब्रह्मांडाच्या अंतर्मनाच्या बुद्धीमुळे हे सर्व इंद्रियाला सामर्थ्य मिळते. हे सामर्थ्य इंद्रिय तेवढं सामर्थ्यावर नाही, या इंद्रियाला सामर्थ्य देणारं जे बल आहे हे या अणुरेणूपासून जे तत्वज्ञान आहे या तत्वामुळे त्यांना बल मिळते. या ब्रह्मांडाच्या बाहेरी नसे गुण धर्म लहरी भाविकांचा श्रीहरी असे परम तत्व. या ब्रह्मांडाच्या बाहेरी कोणत्याही गुणधर्मीच्या लहरी नाही आणि ज्या गुणधर्माच्या लहरी आहेत तो साक्षात परब्रह्म ते परमतत्व या लहरीनं बनलेलं आहे. हे परमतत्व भावरूपात चेतनामयी शक्तिरूपात विश्वातील कणाकणात व्यापक असे हे परमतत्व या शक्तिरूपानं या चेतनेच्या शक्तिरूपानं या विश्वातील कणाकणामध्ये व्यापलेलं आहे. या कणाकणात हे परमतत्व एकरूप होऊन व्यापून गेलेलं आहे. यास उमजती तंत्राने कोणी नाममंत्राने कोणी योग्य मार्गाने प्रेमभक्तीही कार्यरत. की या ब्रह्मांडामध्ये जे परमतत्व आहे त्या परमतत्वाला कोणी तंत्रानं पाहते, कोणी मंत्रानं पाहते, तर कोणी या योग मार्गानं पाहते, तर कोणी या भक्ती कार्याने पाहते. अशा प्रकारे या चार मार्गानं या ब्रह्मांडातील मूळ स्वरूपाला पाहण्याचं कार्य बाबांनी या ठिकाणी केले. शक्ती स्तोत्र मंडळातील परिवहन तत्व गतिशील सजीवा निर्जीवातील चेतना सूक्ष्मतरंगाची जो शक्तीचा स्रोत आहे या मंडळातील शक्तीचा स्रोत आहे याचं परिवहन हे इतकं गतिशील आहे. या सजीवा निर्जीवामध्ये जे सूक्ष्म चेतना या सजीव आणि निर्जीवामध्ये जे कणाकणात सूक्ष्म तरंगामध्ये चेतना अंतर्भूत झालेली आहे. ब्रह्मांड हा जणू एक देह सर्व जीव पशु सर्व जीव जणू पेशी समूह ब्रह्मांड प्रतिकृती प्रत्येक जीव असे पिंडिते ब्रह्मांडी. हा ब्रह्मांड एक असा शक्तिपुंज आहे की त्यामध्ये अनेक देह जे आहेत हे अनेक जीव आहेत. हे जीव जणू एखादी पेशी अशा या पेशीमुळे हे पूर्ण ब्रह्मांडाचा समूह बनलेला आहे. असाच या ब्रह्मांडाचा समूह जसा पिंडात आहे तसाच या ब्रह्मांडात आहे तसाच या पिंडात आहे आणि दोन्हीमध्ये सारखा संबंध आहे. सूक्ष्म प्रकाश कण ग्रह तारे सूक्ष्म प्रकाश कण ग्रह तारे प्रकृतीत क्रियाशील इशारे करती व्यक्त अनुभूती सारे ब्रह्मानुभूत चैतन्य. तसं या सृष्टीमध्ये कणाच्या स्वरूपाने प्रकाश तारे भरलेले आहेत आणि या प्रकृतीला क्रियाशील करण्याचं इशारे करत आहेत आणि अनुभूतीचे सार जे प्रमाणभूत जे चैतन्य आहे हाच अनुभूतीचा सार. जसा या प्रकारे ग्रहचंद्र दाखवतात त्याचप्रमाणे आपल्या अंतरंगामध्ये लहानाती लहान जे अणुरेणू आहे असं जी ग्रहतारे अशी सूक्ष्म प्रकाशाने या सृष्टीत भरलेले. जे परिमंडल या देहात तेच सर्व सजीवात पदार्थ ऊर्जा सूक्ष्मतरंगात ही परिमंडळ आढळे. जे परिमंडळ आपल्या देहात आहे परिमंडळ म्हणजे आज्ञाचक्र मूलाधार चक्रापासून तर आज्ञाचक्रापर्यंत हे जे एक धार वाहते या धारेला या ठिकाणी बाबांनी
परिमंडळ म्हटलेलं आहे, तेच परिमंडळ या सृष्टीतल्या सर्व सजीवामध्ये पदार्थ ऊर्जेच्यानुसार सूक्ष्म तरंगाने हे परिमंडळ या सर्व सजीवात आढळते. या परिमंडळाच्या नाभिकांना संबोधले जीवात्मा, पदार्था माझी तयांना तत्वयसे संबोधती. या परिमंडळाच्या नाभीला संतांनी जीवात्मा म्हणून सांगितलेलं आहे आणि त्या पदार्थामध्ये जे तत्व आहे असे तत्व या ठिकाणी पदार्थ म्हणून संबोधले. या मूलतत्वाविरहित जेथे ना गुण, जेथे ना गुण वृक्ष जगत, या निर्गुण सगुण होत एक परमतत्व म्हणून. या मूलतत्वाच्या विरहित जो गुण या जगामध्ये आहे आणि त्याला निर्गुण संबोधल्या गेलं असं हे परमतत्व म्हणून एक परमतत्व या सृष्टीमध्ये आहे. नाथपंथातील एक सत्य सदाशिव जो समाधिस्थ, विश्वातील निर्लेप तत्व नाथश्रेष्ठ मानती. या नाथपंथामध्ये एक सत्य आहे की कोणी म्हणते जो सदाशिव समाधिस्थ आहे आणि या विश्वातील जे निर्लेप तत्व आहे या तत्वाला आणि त्या सदाशिवाला नाथपंथी त्याला श्रेष्ठ मानतात. ते दोन्ही तत्व एकच मानतात. श्रोते हो शब्द आहेत कठीण, अर्थ घ्यावे समजून, परिमंडळ शब्द घन तयास म्हणती सर्किट. बाबा म्हणतात शब्द भले कठीण आहे पण त्याचा खरा लक्षार्थ समजून घ्या. आणि परिमंडळ म्हणजे हा जो शब्द घन आहे या शब्दाला एक सर्किट पण म्हणतात. जसं इलेक्ट्रिकमध्ये बटनापासून तर लाईटापर्यंत जे वायरिंग केल्या जाते आणि ते वायरिंग केल्यानंतर ज्यावेळी बटन सुरू करून लाईट लागते ते पूर्ण सर्किट कंप्लीट होते. अशाप्रमाणे परिमंडळ म्हणजे सर्किट की त्या याची मांडणी केलेली, ती मांडणी त्याला सर्किट पण म्हणतात आणि परिमंडळ पण म्हणतात. एक सेल बॅटरीतला सुनियोजित घट भरला, त्यातील गती चेतनेला प्रकाश रूपे प्रकट करी. एखादा बॅटरीतला जर सेल घेतला आणि त्याला वायरिंग वगैरे करून लाईटापर्यंत त्याचा वायर नेली आणि त्या लाईटाला जोडली तर त्या बॅटरीमधली ऊर्जा त्या बल्बमध्ये येते आणि तो बल्ब प्रकाशमान झाल्यामुळे समजते की त्यातील चेतना या बल्बामुळे प्रकाशित झाली. तैसेची देह ही बॅटरी, त्यात परमाणु कार्य करी, भाव सृष्टी उभारी आतील परिमंडळ. त्याचप्रमाणे आपला जो देह आहे ही एक बॅटरी आहे आणि यामध्ये परमाणु कार्य करत आहे आणि ते परमाणु भावसृष्टीच्या आतील जे परिमंडळ आहे याला पण एक परिमंडळ म्हटल्या गेलेलं आहे. या परिमंडळापासून पिंड ब्रह्मांड निर्माण, पदार्थ प्राण ऊर्जा दोन होई क्रियेचा उद्भव. मग या परिमंडळापासून तर पिंड ब्रह्मांड निर्माण होते आणि या पिंड ब्रह्मांडामधील पदार्थ ऊर्जा, पदार्थ आणि प्राण अशा दोन ऊर्जा आहेत. या ठिकाणी हे जे यामध्ये पदार्थ आणि ऊर्जा यामुळे पिंड आणि ब्रह्मांड आपल्या अंतरंगामधून तयार होते. असं हे सर्किट परिमंडळ आपल्या अंतरंगात आहे. शिवलिंगाची आकृती जी प्राचीन ऋषीने निर्मिती, त्यात सर्किट पूर्ण असती परमतत्वाची. त्याचप्रमाणे जी शिवलिंगाची आकृती आपण पाहतो पण या शिवलिंगाची जी आकृती आहे या प्राचीन ऋषीमुनींनी त्यामधील जे सर्किट आहे त्यामध्ये पण एक सर्किट आहे आणि ते सर्किट कोणतं आहे तर ते सर्किट त्या परमतत्वाचं सर्किट म्हणून त्याला एक शिवलिंगाची आकृती त्या ठिकाणी दिलेली आहे. नम्रवदे संपतनाथ कैसे असे नारी तंत्र, करावे निरूपण गुरुनाथ मी अधीर असे. या ठिकाणी संपत वापरला जावा. ते नारीतंत्र कसं आहे त्याचं निरूपण तुम्ही या ठिकाणी करा, हे ऐकण्यासाठी मी अधीर झालेला आहे.
तव तो काळूनंदन हर्ष भरित तव तो काळूनंदन हर्ष भरित सदा मन संपत नाथाशी संबोधून मी ऐकवा. तवते काळूनंदन हर्षनंदन संपतनाथ बाबा हर्षभराने तवते काळूनंदन सखाराम बाबा हर्ष भरून संपतनाथाला संबोधून म्हणे, आता ऐक, आता मी तुला काय सांगतो. नाळी म्हणजे प्रवाह, त्यास म्हणती ऊर्जा प्रवाह. गुणात प्रकृती स्वभाव त्यानुसार वर्तती. जी आपली नाडी आहे, ही नाडी एक प्रवाह आहे. जसा वायर हा प्रवाह करणारा आहे, विद्युत प्रवाह करणारा तार असतो, आणि नाडी ही आपल्या अंतरंगामध्ये प्रवाह करण्याकरता नाडी असते. त्यास म्हणती ऊर्जा प्रवाह, म्हणजेच ऊर्जेचा प्रवाह करणारी ही नाडी आहे. आणि या त्रिगुणात्मक प्रकृतीच्या स्वभावानुसार त्यानुसार वर्तन तिचं असते. त्रिगुणात्मक म्हणजे जे 3 गुण आहे, त्या 3 गुणाच्या स्वभावामुळे तिचं वर्तन या नाडीचं चालते. मुख्य केंद्र प्रवाहाची शक्तिधार भौराची, मुख्य केंद्र प्रवाहाची शक्तिधार भौराची कुंडली नावतीयेचे असे जगत माता. मग या प्रवाहाचं जे मुख्य केंद्र आहे, ज्या मुख्य केंद्रावरून शक्तीचा भौरा तयार होते, शक्ती निघण्यास तयार होते, त्याप्रमाणे या मुख्य केंद्राला कुंडलिनी असं म्हटलेलं आहे, आणि हिला जगत माताही म्हटलेलं आहे. हिच्यापासून मुख्य प्रवाहाला सुरुवात होते. कुंडलिनीचे विज्ञान म्हणजे नाडी तंत्रज्ञान. परिमंडळातील दिव्य स्पंदन हा चैतन्य रूप जे. या कुंडलिनीला विज्ञान होणे म्हणजे नाडी तंत्राचं ज्ञान म्हटलेलं आहे. आणि या परिमंडळातील दिव्य स्पंदन म्हणजे मूलाधार ते सहस्रारापर्यंत जे स्पंदन आहे ते दिव्य स्पंदन आहे. या दिव्य स्पंदनाचं या महाचैतन्याचं रूप म्हणजे साक्षात कुंडलिनी आहे. या कुंडलिनीमुळे या परिमंडळामध्ये चैतन्य येते, या परिमंडळामध्ये ऊर्जा तयार होते, आणि या ऊर्जेमुळे हे परिमंडळ कार्यान्वित राहते. परिमंडळाचे क्षेत्र मूलाधार ते सहस्रार, सुषुम्नेतील ऊर्जाधार जगन्माता कुंडलिनी. मग या परिमंडळाचं क्षेत्र कोणतं आहे? मूलाधार ते सहस्रारापर्यंत जो सुषुम्नेच्या ऊर्जेचा जो धार आहे, म्हणजे आपल्या पाठीच्या कण्यातून जी सुषुम्ना नाडी वाहते, त्या सुषुम्ना नाडीच्या अंतरत ही जगन्माता कुंडलिनीच्या प्रभावामुळे हे सुषुम्नेतील धार मूलाधार ते सहस्रार हे परिमंडळ चालू होते. कुंडलिनीचे जागरण, ऊर्जा प्रवाहाचे नियमन, सुषुम्नेचे विवर्त स्थान यास म्हणती नाडीतंत्र. मग ज्यावेळेस कुंडलिनी जागृत होते आणि तिच्या जागृतीमुळे ऊर्जेचा प्रवाह सुरू होऊन जातो, आणि सुषुम्नेमधील स्थान, सुषुम्नेचं स्थान हे स्फुर्तीत होते, याला नाडीतंत्र असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. या स्तव शेषाचे प्रतीक योग्य असे भावनिक ओंकाराच्या ध्वनिलेख कुंडलिनीसह शोभे. जसं कुंडलिनीला शेषाचं प्रतीक पण म्हटलं गेलेलं आहे, आणि त्या शेषाच्या प्रतीकाला या कुंडलिनीचा मूळ स्वभाव म्हटलं गेलेला आहे. आणि ओंकाराची ध्वनी, या ध्वनीवर त्या कुंडलिनीचं जे शेषाई आहे ते नाक शोभते. त्याचप्रमाणे आपण जे पाहतो की शिवाच्या ठिकाणी जे शिवलिंग केलेलं आहे, त्या शिवलिंगावर जो शेषाई असते ते कुंडलिनीचं प्रतीक आहे, आणि खाली ते ओंकार स्वरूपाचं प्रतीक, आणि वर कुंडलिनीचं प्रतीक. अशाप्रमाणे ते पिंडीचं स्थान त्या ऋषीमुनींना त्या ठिकाणी करून घेतलं. श्वासोच्छवासी श्वासोच्छवासी जपसाधना, योगा माझी लयानुसंधाना, ध्याना माझी उच्चधारणा हे कुंडलिनीचे प्रभाव क्षेत्र. श्वासोश्वासाच्या जपसाधनेमुळे जो योग मार्गानं आपण लयात जाते आणि ध्यानामध्ये जे उच्च धारणा तयार होते, त्यावेळेसच कुंडलिनीचा प्रभाव क्षेत्र सुरू होते, कुंडलिनी जागृत होते.
आणि कुंडलिनीच्या जागृतीमुळे आपली साधना ही पूर्णत्वास जायला सुरुवात होते. त्राटक आणि विराट पुरुष नाडी तंत्राचे गौप्य विशेष विश्वात्मक रहस्यासन नाडीतंत्र उपयोगाचे त्राटकात आणि विराट पुरुषाच्या साधनेमुळे नाडीतंत्राचं गुह्य विशेष ज्ञान भरलेलं आहे आणि या विश्वात्मक रहस्याला नाडीतंत्राचंच उपयोजन आहे. म्हणून हे दोन्ही त्राटक किंवा विराट पुरुषी साधना या नाडीतंत्राने उपयोगात येऊ शकते. शून्यवत चित्तधारणा सुषुम्नेच्या अंतर्गगना प्रकंप ब्रह्मांडीय चेतना संचल नाडीतंत्राची या साधकाच्या अंतरंगात जे शून्य धारणा येते आणि सुषुम्नेच्या अंतर्गगनामधून ज्यावेळेचा प्रवाह शून्य धारणा झाल्याने सुषुम्नेच्या अंतर्गगनातून त्याचा प्रवाह सुरू होतो आणि या ब्रह्मांडीय चेतनेचा प्रकंपन सुरू होतो. याला नाडीतंत्राचं संचलन म्हणतात. जे शून्यावस्था झाल्यामुळे शून्यातून ज्यावेळेस प्रवाह सुरू होतो त्याला शून्यमंडळ पण असं म्हटलं गेलं. या नाडी प्रवाहात मुख्य भौरे असती सात तयास अभ्यासती योगीमंत नावसे सप्तचक्र. या नाडी तंत्राच्या प्रवाहामध्ये 7 प्रकारचे भोवरे आहेत आणि ते 7 प्रकारचे भोवरे जे योगी संत आहेत, जे सिद्ध महात्मा आहे, हे अभ्यासाने त्यांना अभ्यास करून त्यांनी त्याला सप्तचक्र असे नाव दिले. मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाथ, विशुद्ध, अग्निस्वस्तार या माझी वाये जीवनधार परमऊर्जेची. मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, अग्नी आणि सहस्त्रार असे या प्रकारचे 7 चक्र सांगितलेले आहेत आणि या 7 चक्रातून या जीवनाची धार जी परम ऊर्जा त्या शिवाच्या मिलनाकडे जाते. म्हणून हे जीवनाची मूळ धार हेच आहे, हीच परम ऊर्जा आहे आणि याच परम ऊर्जेच्या स्रोताने जीव हा त्या परमतत्वात एक होतो. मूलाधार त्रिकोण कुंडलिनी विद्युत ऋण आकार असे युनी समान नाम कामाख्या हा पीठ. जे मूलाधाराच्या ठिकाणी त्रिगुणात्मक हे आहे त्याला कुंडलिनीची विद्युत ऋण म्हटलं गेलेलं आहे आणि त्याचं नाव कामाख्यापीठ असं या संतांनी या ठिकाणी त्याला संबोधलेलं आहे. सहस्रार्थिक शंक्वाकार परमशिव निराकार धन विद्युत लिंग आकार चंद्रमंडळ कोणी की सहस्रामध्ये जे शंकाच्या आकाराचं जे परम शिवाचं निराकार स्वरूप आहे आणि ते घन लिंग विद्युत लिंग आहे त्याला चंद्रमंडळ पण बोललेलं आहे. आणि हे चंद्रमंडळ आणि खाली त्रिगुणात्मक ही कुंडलिनीची शक्ती या दोघांचं प्रतीक म्हणून हे शिवलिंग या ठिकाणी संतांनी सुरुवातीला स्थापन केलेलं आहे. माया असे मुलाधारी शिव स्थिर सहस्राधारी तयात रती साकारी तो साक्षात्कार आणि जी माया आहे ते मुलाधारावर आहे आणि जो शिव आहे हा साक्षात सहस्रारी आहे. या दोघांचं रतिक्रियेचं जे कार्य होते त्याला साक्षात्कार म्हणतात. असा साक्षात्कार झाला म्हणजे शिव आणि शक्तीचं मिलन झालं, त्याला संतांनी अशाप्रमाणे संबोधलेलं आहे. माया ब्रह्म याची रती ती शिवलिंगाची आकृती शेषपणा विसावती ते परमऊर्जा कुंडलिनी. माया आणि ब्रह्माची रती आणि याला शिवलिंगाची आकृती म्हटलेली आहे. माया आणि परब्रह्माचं स्वरूप म्हणजे या शिवलिंगाचीच आकृती आहे आणि त्यावर जो शेषाईचा फणा काढून बसलेला आहे त्याला परम ऊर्जा असलेली अशी कुंडलिनी म्हटल्या गेलेलं आहे. पा याचं दर्शन आपल्या अंतरंगात होते. याचं म्हणजे सर्व काही आपल्या अंतरंगात पाहायला मिळते. पण जुन्या संत महात्म्यांनी त्याचं स्वरूप बाहेर दिलं आणि बाहेर स्वरूप दिल्यामुळे ज्या ज्या संत महात्म्यांना परमतत्व प्राप्त झालं त्या परमतत्वानुसार त्यांनी ते शिवलिंग त्या ठिकाणी स्थापन केलं. पण आज रोजी त्याला वेगळाच ओळख दिल्या जाते.
त्याच्यावर अभिषेक करणे, त्याला बेलपत्री वाहिणे, अनेक प्रकारच्या गोष्टी ह्या लावून दिलेल्या आहेत. पण खरं शिवलिंगाचं प्रतीक हे आपल्या अंतरंगा मूलाधारापासून तर सहस्रारावर ज्यावेळेस कुंडलिनी शक्ती जाते आणि त्या ठिकाणी शिवाचं आणि शक्तीचं मिलन होते, त्या ठिकाणी हे आपल्याला अनुभवायला येते. आणि त्याच्यावर शिवलिंगावर जे थेंब पाणी पडते, याला 17वी जीवनकळा म्हटलेला आहे. ती 17वी जीवनकळा मध्ये जे अमृत प्रत्येक क्षणी थेंब पडत राहते, ती या साधकानं जर अमृत प्राशन केलं तर या जन्ममुक्तीच्या फेऱ्यातून तो जाते. असा या ठिकाणी शिव आणि शक्तीचं मिलन झालं, त्या ठिकाणी परम साक्षात्कार होतो, असं या संत महात्म्यांनी या ठिकाणी सांगितलं. पण याचा आता भलताच योग करून लोक भलत्याच मार्गानं जाऊ त्याच्या पिंडावर पाणी ठेवतात आणि ते गळालं पाहिजे, तसं नाही तर ते आपोआप अंतल्या अंतरंगात टपकल्या गेलं पाहिजे. 17वी जीवनकळेचं ज्ञानामृत प्राशन झालं पाहिजे. जपानुसंधानात होती एकत्र दोन्ही विद्युत प्रकाश धारा निर्मित ऊर्ध्वमार्गी वाहती. जपानुसंधानामध्ये हे दोन्ही विद्युत प्रवाह एक होतात आणि दोन्ही विद्युत प्रवाह एक झाल्यामुळे त्यांची प्रकाशधारा तयार होते आणि प्रकाशधारा तयार झाल्यानंतर ते उलट्या मार्गी वाहायला सुरुवात होते. ही गतिशील जीवनधारा प्रवाही अनुहात भवरा त्या माझी होईल चक्रकारा मंथने नाद निर्मित. की ही गतिशील जीवनधारा सुरू झाली की ही अनाथाच्या प्रवाहाने भवरे गाठत 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 हे भवचक्राकाराचं मंथन करून त्या नाद निर्मितीमध्ये, त्या नादामध्ये एकरूप होऊन ती उलट्या प्रवाहाला सुरुवात करते. परी हा नाद अनिर्मित मिळाले भक्त निमित्त लोका सदाशिव साक्षात नाद ब्रह्मची असे. हा जो नाद आहे हा नाद अनिर्मित आहे, कोण तयार केलेला नाही, हा मुळापासून स्वनिर्मित झालेला आहे आणि याला मिळाले भक्त निमित्त, या निमित्तामुळे याला साक्षात सदाशिवाचं स्वरूप म्हटलं गेलेलं आहे. असा हा नाद ब्रह्म स्वनिर्मित तयार झालेला आहे. ऊर्जेच्या तरंगांना लाभे भावरूप संवेदना अनाहत ध्वनींना होती समर्पित. मग जे ऊर्जेचे तरंग आहे हे तरंग भावनेमध्ये त्या नाद ब्रह्माला एकरूप होऊन त्याला समर्पित होऊन नाद आणि ब्रह्माचं मिलन हे साक्षात आदिशक्ती आणि शिवाचं मिलन आहे. अनाथ म्हणजे विष्णुपद लाभे जीवात्म्यास अढळपद अधो मार्गाचे निरोध होऊन गेले. आता अनाथ चक्र, अनाथ चक्र आपल्या हृदया ठिकाणी आहे आणि या अनाथ चक्राला साक्षात विष्णूचं पद म्हटलं गेलेलं आहे. आणि ते विष्णुपद म्हणजे जीवात्म्यास अढळपद लाभलेलं आहे आणि अधोमार्गाला तो निरोधपणे मुक्त होऊन जाणारं असं हे विष्णुपद आहे. मग आता आपल्याला सांगतात की बाबा कैलासपद हे विष्णूचं आहे. मग आता नेमकं ते वैकुंठ हे विष्णूचं पद आहे. आता नेमकं ते वैकुंठ कुठे आहे हे तर कोणी सांगू शकत नाही. पण विष्णुपद हे संतांनी आपल्या अंतरंगातच दाखवलेलं आहे की ज्या ठिकाणी माणसाला अनाथ प्राप्त होते ते अनाथच म्हणजे विष्णुपद आहे आणि साक्षात त्या विष्णुपदाचं साकार रूप विष्णुपदाचीच प्राप्ती म्हणजे नाद आहे. येथून पुढील साधना साधकाच्या अंतकरणा ऊर्ध्व मार्गी सुषुमना गती घेई. इथूनच खरी साधना या साधकाची सुरू होते आणि साधकाच्या अंतरंगात ऊर्ध्वगामी म्हणजे उलट्या प्रवाहाने सुषुम्ना ही गती घेते. इळा पिंगळा सुषुम्ना नाडी तंत्रातील भावचालना विशुद्धीच्या स्थाना क्रमण करीत असे. इळा पिंगळा आणि सुषुम्ना ही नाडीतंत्रातील मुख्य या 3 नाड्या आहेत आणि नाडीतंत्रातील हे मुख्य प्रवाह आहेत आणि त्या विशुद्धीच्या स्थानाला ते नित्य क्रमण करीत आहेत. अशा ह्या 3 इळा पिंगळा आणि सुषुम्ना नाड्या आहेत. आज्ञाचक्रीचा निवास माया ब्रह्माच्या मिलनास ब्रह्म साक्षात्कार म्हणतीयास शिवाचे प्रतीक जे आज्ञाचक्र आहे
या आज्ञाचक्राच्या निवास आहे त्या ठिकाणी साक्षात परब्रह्माचं मिलन होते आणि त्या परम ब्रह्माचं मिलन झाल्याने त्याला ब्रह्म साक्षात्कार पण म्हणतात आणि ते या शिवाचं प्रतीक आहे असे या ठिकाणी बाबा तुर्या उन्मुनीचा संग चढे साधनेत रंग माया विरहित श्रीरंग आकार. आता तुर्या आणि उन्मुनीचा या दोन्ही अवस्थेचा संग झाल्यामुळे साधनेमध्ये प्रकाराचा आनंदाचा रंग तयार होतो आणि त्यामध्ये मायेच्या विरहित असलेले मायेच्या पासून वेगळे असलेले साक्षात परब्रह्म स्वरूप निर्गुण निराकार त्या ठिकाणी त्यांचं आपल्याला दर्शन. आज्ञाचक्री साक्षात्कार तंत्र म्हणती गणेश साकार ब्रह्मांडातील ऊर्जाधार गणेशापासून सुरू. आज्ञाचक्रावर साक्षात्कार होतो त्या तंत्राला साक्षात गणेश म्हटल्या गेलेला आहे आणि हा गणेश म्हणजे या ब्रह्मांडातील ऊर्जाधार या गणेशापासूनच आहे. या ब्रह्मांडातील ऊर्जाधार म्हणजे या ब्रह्मांडातील जो मूळ स्तोत्र आहे ज्याला मूळ नाद म्हटल्या गेलेला आहे त्या मूळ नादाला आपण गणेश म्हणतो. आपल्या गणामध्ये म्हणलेला आहे आदी गण मी नमीला नाही रूपबिंब त्याला नाही सगुणात नाही निर्गुणात ब्रह्मदिकाचे लगन तेही लाविले या गणानं. म्हणून या हा गण जो हा गण सांगितला आहे हा नाही पार्वतीचा नंदन ना शंकराचा पुत्र ना सोंडीवाला ना कोणता मूळ ब्रह्मांडीय नाद मूळ ब्रह्मांडाची परम ऊर्जाधार यालाच गणपती म्हटल्या गेलेला आहे. तोच मूळचा गणपती आहे. म्हणून कोणतंही कार्य करताना त्याला सुरुवातीला आपण नमन करतो. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझं नमो. मग या गणपतीला नमन करतात. या गणपतीला अजपाचे श्रवण नाद ब्रह्मात समर्पण ऊर्ध्वगामी लक्षार्थ भेदन अस्थि स्पंदन ज्ञानरूप. मग अजपाचे श्रवण आणि या नाद ब्रह्मात समर्पित होणे या ऊर्ध्वगामीच्या या लक्षार्थाचं भेदन त्या ठिकाणी ज्ञानरूपाचं स्पंदन तयार होते आणि त्या ठिकाणी ज्ञानरूपाचं आपल्याला अनुभूत होते. ऊर्ध्वगामी ओंकार ध्वनी 17वीला पुराणी नाडी तंत्रांच्या सिद्धांतांनी गाठले ब्रह्मरंध्र. या ऊर्ध्वगामी म्हणजे उलट्या प्रवाहामुळे जो ओंकार ध्वनी मिळाला त्या ओंकार ध्वनीमुळे त्या 17वीला पाजरावं लागते. त्या ठिकाणी ओंकारी 17वीचा पूर येऊ या नाडी तंत्राच्या सिद्धांतांनी आपल्याला ते ब्रह्मांड ते ब्रह्मरंध्र गाठता येते. मूलाधार शक्ती संपन्न घेई सुषुम्ना आकर्षण प्राणनाथाशी समर्पण झाले शक्तिशाली आज्ञाचक्र. मग मूलाधार जे शक्तिचक्र आहे हे प्रसन्न होऊन त्या सुषुम्नेतून वर प्राण हा अनाथाच्या साह्याने वर जातो आणि त्या आज्ञाचक्राच्या शक्तीला एकरूप होतो. या अनाथ नादामुळे तो मूलाधारापासून तर आज्ञाचक्रापर्यंत त्या आज्ञाचक्राला जाऊन तेथील भाव ऊर्जेची धार दिव्य अनाथाची मेहर गुरुकृपा पहातोर भवरगुंफी समावले. त्या ऊर्जेची धार एवढी खंड असते आणि त्या दिव्य अनाथाची मेहर हे गुरुकृपेच्या थोरीमुळे आपल्याला पावन होते आणि हे त्या भ्रमरगुंफेमध्ये सामावून जाते आणि आपलं त्या भ्रमरगुंफेमध्ये प्रयाण तयार होते. नयनरम्य विश्वात्मक म्हणा पांडुरंग किंवा खाना साधकांच्या अंतर्मना अभूतपूर्व मिळे सुख. जे भ्रमरगुंफेतील नीलबिंदू आहे त्या भ्रमरगुंफेतील नीलबिंदूचं इतकं भयानक तेज आहे कारण ते निराकार आहे निळ स्वरूप आहे. त्यामुळे ते नयनरम्य असं पाण्यासारखं स्वरूप आहे आणि त्या ठिकाणी मोठमोठे संत महात्मे सिद्ध महात्मे त्याला मोहून घेतात. ते त्याला मोहून घेते
आणि ते साक्षात पांडुरंगाचं किंवा श्रीकृष्णाचं स्वरूप आहे हे साधकाच्या अंतरंगामध्ये उदयास येते, अंतर्भूत त्याला सुख मिळते. असं हे या नीलबिंदूचं स्वरूप आहे. अजेपाचे शोषण इळा पिंगळा होती समान, ऊर्ध्वगामी लक्षार्थ भेदन ओंकार करी सुशून्यत. की अजपाच्या जपाने इळा पिंगळा ज्यावेळेस समान होतात त्यावेळी इळा पिंगळा समान झाल्यामुळे ओंकार स्वरूप म्हणजे ओंकाराचं दर्शन होते आणि या ओंकाराच्या दर्शनामुळे आपलं भेदन, आपलं लक्षार्थ या उलट्या मार्गाने जर शून्यतून उलट्या मार्गाला सुरुवात होते. अनाथ म्हणजे शब्द साधना जी व्यापली पंचगगना, भ्रमर गुंफेतील श्रीरंगांना घ्यावी वाट विचारून. अनाथ म्हणजे साक्षात शब्द साधना आहे आणि ही साधना या पंचगगनाला व्यापून घेणारी आहे. आणि भ्रमर गुंफेतील जो नीलबिंदू आहे त्या नीलबिंदूला या अनाथाने साक्षात वाट विचारावं लागते आणि त्या नीलबिंदूला वाट विचारून त्याच्या आतमधूनच निघून जावं लागते, तरच ते छेदन या ठिकाणी करता येते. नाही ते नीलबिंदूला छेदून पुढे कोणीही गुरुकृपेशिवाय जाऊ शकत नाही आणि गुरुच्या आज्ञेशिवाय पुढे वाट सुरू शकत नाही. ब्रह्मरंगी सहस्त्र फेर धरती करी गगनावर, ब्रह्मरंगी सहस्त्र फेर धरती करी गगनावर, अमृत पुष्टीचा बहार तो अभिषेक शिवापोटी. आता या ठिकाणी बाबा सांगतात, या ठिकाणी एक म्हण आहे की अंबर बरसे धरती बेगे ये जाने सब कोई. धरती बरसे अंबर बेगे ये बिरला जाने कोई, असे कबीर महाराजांचा दोहा आहे, कबीर महाराजांचं म्हण आहे. किंवा आकाश पाणी बरसून राहिलं आणि धरती भिजून राहिलं हे प्रत्येकजण जाणते, पण धरती पाणी फेकून राहिली आणि अंबर भिजून राहिलं हे जाने बिरला कोई. या ठिकाणी जो साधक आहे तोच जाणू शकते. म्हणून या ठिकाणी बाबा म्हणतात, ब्रह्मरंध्रावर सहस्त्र फेरे, धरती गगनावर पाणी फेकत आहे आणि या अमृताचा बहार जो होऊन राहिला असा तो अभिषेक या शिवापोटी होऊन राहिला. म्हणजे सहस्रार ज्यावेळेस आपण त्या सहस्रारामध्ये जातो त्यावेळेस दश दिशातून अमृताचा वर्षाव होतो. या अमृताच्या वर्षावाला 17वी जीवनकळा म्हटली गेलेली आहे आणि त्या 17वे जीवनकळेने साक्षात त्या शिवाचा अभिषेक दश दिशातून होते. आणि हा अभिषेक अभिषेक होते 17वी ब्रह्मजयंतीचा. हे कोणतं पातेलं भरेल नसते, तर हे स्वयंनिर्मित आहे, स्वतःपासून निर्माण झालेले असं हे जल आहे. ही 17वीचं जीवन, 17वीचं जीवनकळा जी आहे, 17वीचं अमृत या ठिकाणी ब्रह्मरंध्रावर दश दिशावून अभिषेक करत आहे. शिशून्येतील जीवनधारा चंद्रमंडळी शक्ती साकार, सुशून्येची जीवनधार चंद्रमंडळी शक्ती साकार, करी परम शिवावर अभिषेकदायी दिशाने. त्या शिशून्येची जीवनधारा त्या चंद्रमंडळातील शक्तीसागर या परम शिवावर दश दिशातून अभिषेक करत आहे असं या ठिकाणी बाबा सांगतात. अशा परम ज्ञानाची बरसात भिजून गेले संपतनाथ, पूर्ण साक्षात्काराची रीत रहस्य उलगडले. अशा प्रमाणे बाबांनी त्या पूर्ण साक्षात्काराचं रहस्य या ठिकाणी संपतनाथ बाबाला सांगितलं आणि संपतनाथ बाबांनी हे रहस्य ऐकून अशा परम ज्ञानाची बरसात संपतनाथ बाबा झाल्यामुळे संपतनाथ बाबाच्या ज्ञानामुळे भिजून गेले आणि पूर्ण साक्षात्काराची रीत या ठिकाणी हे रहस्य सखाराम बाबांनी त्यांच्यासमोर उघड करून टाकले. सुचविती योग सखाराम, घ्यावा अल्पसा विश्राम, परी बाळगावे सावधपण, जी असे गंभीर. या ठिकाणी बाबा
सूचना पण देतात की सखाराम बाबा या ठिकाणी एक सूचना देतात की घ्यावा अल्पासा विश्राम, परी बाळगावे सावधपण. या ठिकाणी थोडा विश्राम घ्यावा आणि या ठिकाणी सावधपणा बाळगावा, कारण हे ठिकाण भरपूर गंभीर आहे. या ठिकाणी येऊन माणूस धोका पण खाऊ शकते आणि पुन्हा वापिस पण येऊ शकते. म्हणून या ठिकाणी थोडं सावधपणा बाळगावा म्हणतात. येथे होईल एक धोका, वेळेची निस्तारावे निका, वैन वेळी साधका बहुराशी मोठी. येथे एक धोका आहे, तो वेळेवरच निस्तारावा म्हणते. आणि या ठिकाणी थोडी सावधान वाळावी, कारण या ठिकाणाहून अनेक प्रकारच्या राशी निघतात आणि त्यामुळे त्या राशी म्हणजे साक्षात शक्त्या या ठिकाणी निघतात. त्या शक्तीमुळे माणूस इथून भटकू शकते. म्हणून या ठिकाणी भावाचा तुला सावधपणा ठेवा. करुणिया दीर्घ अनुसंधान, गुरुकृपेचे साध्य पूर्ण, पुढे सिद्ध भावाचे गगन निरभ्र ठेवावे. या ठिकाणी दीर्घ अनुसंधान करावं म्हणजे दीर्घ नामस्मरण करावं आणि गुरुकृपेचं पूर्णपणे सहाय्य या ठिकाणी करून घ्यावं. आणि या ठिकाणी सिद्ध भावाचं गगन, सिद्धत्वाचं गगन खुलं करून निर्भर ठेवावं. त्यामध्ये कोणताही संस्कार या ठिकाणी येऊ देऊ नये, कारण संस्कार जर आला तर त्या संस्कारामुळे पुढचं कार्य आपलं पळंबून जाईल, थांबून जाईल. म्हणून संस्कार कोणी प्रकारचा येऊ देऊ नका. परमशिवाचा साक्षात्कार, स्वयं अस्तित्वाची बहार, वाहे पराशक्तीची धार, तिला आवरावे विवेके. की परम शिवाचा साक्षात्कार झाला आणि स्वयं अस्तित्वाची म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाची बहार या ठिकाणी आपल्याला मिळाली. आणि या ठिकाणी साक्षात शक्तीची जी पराशक्तीची धार आहे ती त्या ठिकाणी विवेकाने आवरावी म्हणतात, कारण ती शक्तीची धार जर आपण आवरल्या नाही गेली तर त्या ठिकाणी धोका होण्याचं शक्यता आहे. कुंडलिनी शक्तीधारा, फिरे माघारी मुलाधारा, होती मनाच्या प्रसन्न लहरा, अचलता आणि जाई. कुंडलिनी शक्ती जर त्या ठिकाणी येऊन मागे जर फिरली आणि ते मुलाधारावर जर आली तर मनाची प्रसन्न लहरा या निघून जाती आणि अचलता निघून जाईल. मनाच्या मुळे अचलता आपल्या मनात येईल आणि सर्व आपली साधना निकोप होईल, पूर्ण साधना वाया जाईल. रिद्धिसिद्धीचा सहवास, लौकिक चमत्कार विशेष, अलौकिक कीर्तीच्या पदास प्राप्त सहज होईल. त्या ठिकाणी रिद्धिसिद्धीचा सहवास होईल आणि त्या रिद्धिसिद्धीच्या सहवासामुळे ॲटोमॅटिक कळत नकळत तुमच्याकडून चमत्कार होऊन जातील आणि त्या चमत्कारामुळे लोकांच्या कीर्तीच्या पदाला तुम्ही प्राप्त व्हाल आणि कीर्तिवान होऊ लोक तुमची स्तुती करतील आणि त्या स्तुतीमुळे तुम्ही या ठिकाणी तुम्हाला धोका होऊ शकते. म्हणून या ठिकाणी भावता तुम्ही सावधान बाळगा आणि सावधानते मिळा. येथे रिद्धी सिद्धी सण मानावे, भोक्ता भाव जगावे, सद्गुरूशी समर्पित व्हावे, सिद्धभाव जपावा. या ठिकाणी रिद्धी सिद्धीला मानवू नका आणि त्या ठिकाणी तिचा भोक्ताभाव घेऊ नका आणि अखंड आपले या सद्गुरूला समर्पित व्हा, असे सिद्ध भाव या ठिकाणी जपावा म्हणतात. जेथे नाही मी पण तेथे कोठे माझेपण, ऐसे अनात्मक लक्षण आदर स्वीकारावे. ज्या ठिकाणी मीच नाही तर माझे पण कुठून आलं असं अनात्म लक्षण या ठिकाणी स्वीकारा आणि सावधतेनं राहा म्हणतात. देह सद्गुरूची नगरी, सद्गुरूच क्रिया करी, सर्व दयाचीच वैभव लहरी, मी अस्तित्वात नसे. ही देह जर सद्गुरूची नगरी आहे, हे याच्यामध्ये सद्गुरूचंच रूपांतरण आहे आणि सद्गुरू जर यामध्ये बसलेली आहे तर सारी क्रिया ही सद्गुरूचीच आहे. त्या क्रियेमध्ये जे वैभव आहे हे साक्षात सद्गुरूचंच आहे, त्यामध्ये माझं अस्तित्वच नाही. म्हणून हा भक्ताभाव आणि मीचा भाव त्या ठिकाणी घेऊ नये. पाप पुण्याचा विचार, द्वैत अद्वैताचा भार, स्वर्ग नरकाचा थरार, भवचक्र हा गती.
त्या ठिकाणी पाप पुण्याचा विचार करू नये आणि अद्वैताचा भार आपल्या अंगावर उचलून घेऊ नये आणि स्वर्ग नरकाचा जो थरारक आहे हा या आपल्याला भवचक्राची गती देणार आहे. म्हणून या पाप पुण्य द्वैत अद्वैत स्वर्ग नरक याच्यापासून सावध राहा म्हणतात. सिद्धभावाची धारणा स्मरावे गुरुचरणांना अद्वैतात साक्षी भावना अकृत राहावे. त्या ठिकाणी सिद्धभावाची धारणा धरून घ्या आणि प्रत्येक समय प्रत्येक वेळेत सद्गुरूच्या चरणाला स्मरण करत राहा आणि अद्वैताला साक्षी भावनेने अकृत्यतेने राहा. साक्षी भाव तुमचा जागृत ठेवा. हा अमृत उपदेश सिद्धत्वाच्या संपत्तीत सपसंतीस ग्रहण करी विशेष संपत्नार्थ. हा अमृताचा उपदेश सिद्धत्व भावाचा संपत्तीच म्हणजे सिद्धत्व भावाची संपत्ती या ठिकाणी संपत्नाथ बाबा विशेष प्रकारे ग्रहण करत आहे. मन गेले भारावून करणी कवी सद्गुरु स्मरण कृतज्ञतेने यापन म्हणी करत असे. की सद्गुरू संपत्नाथ बाबाचं मन हे भारावून गेलं आणि आपल्या सद्गुरूला नमन करत आहे. या ठिकाणी कृतज्ञतेचा भाव द्यायचा भरून आलेला आहे. असं मन त्या ठिकाणी यायचं अमन झालं. सकाराम अगदी प्रसन्न संपतनाथ देती दान अवलौकिक सिद्धरत्न जी सिद्धा घरची. सकाराम बाबा या ठिकाणी प्रसन्न होऊन संपतनाथ बाबांना अलौकिक सिद्धरत्नाचं दान या ठिकाणी देत आहे. जे सिद्धा घरची सिद्धरत्न आहे असं दान या ठिकाणी संपतनाथ बाबाला देत आहे. गुरुदेव प्रसन्न झाले अज्ञान प्रांतात नेले अनेक रहस्य उलगडले अनेक साधनांनी. त्या ठिकाणी बाबा सकाराम बाबा प्रसन्न झाले आणि संपतनाथ बाबाला अज्ञात प्रांतात नेले आणि अनेक प्रकारचे रहस्य या साधनांनी त्यांना उघडे करून दिले. श्रुतेओ सांगता सर्व प्रकार येथे होईल विस्तार तरी थोडे फार येथे सुचवितो. श्रुतेओ या ठिकाणी सांगताना प्रकार वेगळाच होईल पण याचा विस्तार या ठिकाणी थोडा फार सुचवितो आणि सांगतो. शून्य साधना आणि विवर्त संबंधित जयाचा अर्थ उच्च श्रेणीचा परमार्थ या साधनेनं होईल. ही शून्य साधना आणि विवर्त साधना जी बाबांनी सांगितली आहे या साधनेमुळे सर्व संबंधीचा अर्थ हा जी उच्च श्रेणीचा परमार्थ आहे या साधनेमध्ये साधता येईल असे या ठिकाणी बाबा सांगतात. नाडीज्ञान स्वरज्ञान दिले विराट पुरुषाचे साधन जेणे कळे ब्रह्मांडीय मन होत मात्राची. ही नाडीज्ञान स्वरज्ञान आणि विराट पुरुषाचे ज्ञान हे ब्रह्मांडाची मन भूतमात्रेचं म्हणजे भूतकाळ भविष्यकाळाचं ज्ञान सांगणारं असे हे ज्ञान या ठिकाणी बाबांनी समजून सांगितले. नाडी तंत्राची साधना त्यात सहज योगाची सूचना अद्वैत भावाच्या पुन्हा अनुभूतीत कळू येते. नाडी तंत्राची साधन आहे त्यात सहज योगाची सूचना बाबांनी सांगितलेली आहे. ही अद्वैत भावाच्या पुन्हा तुमच्या अनुभूतीत सर्वाधिक मूल्यवान सो अस्तित्वाची जाण जे साक्षत्वाचे भूषण संपतनाथ आचरती. सर्वात मूल्यवान जी साधना आहे ही स्व अस्तित्वाचं जागरण ही पूर्ण साक्षत्वाचं भूषण आहे. हे संपतनाथ बाबा या ठिकाणी आचरत आहे. करता सत्यपदाचा शोध आत प्रकटला प्रबोध विश्वात्मक रहस्यबोध सोठाई उलगडले. या ठिकाणी सत्यपदाचं शोधन करता करता जो प्रबोध भाव प्रकटला या विश्वात्मक रहस्याचा बोध या सोच्या ठाई उलगडून आलं. हे रहस्य बाबांनी या ठिकाणी उलगडून सांगितलं. ज्याचे त्यास देणे शरीरास समर्पणे उरले जे साक्षत्वाने सिद्धपदी स्वीकारावे. जे जे या सृष्टीत आपण घेतलं ज्याचं त्याला देणं आहे आणि हे शरीर या पंचभूतांना समर्पित करणे आहे आणि उरलं ते साक्षत्व
ते सिद्धपदी स्वीकारावं, सिद्धार्थपदी स्वीकारून असं या ठिकाणी आपण स्वीकार करावा. जाणावी गर्भस्थ अवस्था चेतनेस न्यावी मागुता, बीज रूपाची मूळ गाथा साधने माझी उंगावे. की ज्यावेळेस आपण गर्भाच्या अवस्थेमधून बाहेर आलो त्यावेळीची अवस्था या साधनेने जाणून घ्यावी आणि त्या चेतनेने ती निहारून घ्यावी आणि मूळ बीजाच्या रूपामध्ये ती मूळ साधनेमध्ये उमजून घ्यावी असं या ठिकाणी बाबा सांगतात. पैसे वदती काळूनंदन अस्सल सिद्धत्वाचे ज्ञान, बंधन मुक्तीचे विठ्ठापन बाळगू नये. की ज्यावेळेस आपण जन्माला आलो त्यावेळेस आपल्याला कोणतेही बंधन नव्हतं, कोणतंही बांधून ठेवलेलं नव्हतं. त्याप्रमाणे जी अवस्था होती असं या ठिकाणी सखाराम बाबा सांगतात की जे अस्सल सिद्धत्वाचं ज्ञान आहे या ज्ञानाला कोणतेही बंधन नाही, कोणतीही मुक्ती नाही, हे फालतूपण आहे आणि हे फालतूपण तुम्ही या ठिकाणी बाळगू नये म्हणतात. असं आपल्या साधनेने आपल्या अंतरंगात उमजून घ्यावं. स्वगृहीची संपत्ती जी मंगल साबरी शक्ती, ती संपत नाथाप्रती केली दानस्कारामानी. ती नाथपंथाची स्वतःच्या घरची असलेली जी शक्ती आहे जिला साक्षात साबरी म्हणतात, ही साबरी विद्या संपतनाथ बाबाला गंगानाथ सखाराम बाबांनी या ठिकाणी दान दिली. श्रोते हो साबरी एक मंत्र खजिना, जो येई विधायक कामा जनाच्या हिताकारणा. निमित्ते नवनाथांनी जे नवनाथांनी जगाच्या कल्याणाकरिता ही साबरी वापरली आणि ही साबरी तयार करून घेतली. नवनाथांनी जगाचं कार्य करण्याकरता आणि जगामध्ये लोकांना आनंद मिळण्याकरता, लोकांना दुर्गुणाकरता वेगळं करण्याकरता, लोकांचं कल्याण होईल याकरता ही साबरी विद्येचा खजिना नाथपंथामध्ये पोत 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 भरलेला आहे. तयाचा थोडक्यात विस्तार तुम्हा पुढे करी सादर, ठेवावा तयांचा आदर जिनविले नाथांनी. थोडक्यात या ठिकाणी तुम्हाला विस्तार करून सांगतो, तुमच्या पुढे सादर करतो. तो तुम्ही आदर तुमच्या अंतरंगात नाथानिमित्त थोडा मनात ठेवावा. सध्याच्या सुशिक्षित समज सध्याच्या सुशिक्षित समज जादू तोडण्याच्या अस्तित्वात किंवा तंत्रमंत्राच्या असणेपणास न मानती. सध्याचे सुशिक्षित लोक आहेत हे जादू टोण्याला किंवा तंत्रमंत्राला या असणेपणाला काही सध्या मानत नाही, पण हे आहे त्याचे हे चुकीचे नसे. तया वैज्ञानिक दृष्टी असे पोट भरू बहुसंख्यांक तसे बळ देती अंधश्रद्धेला. ते बरोबर आहे, त्याचं काही चुकलं नाही, कारण ते वैज्ञानिक दृष्टीनं पाहणारे सध्याचे लोक शिकेल सवरेला आहेत. पण हे पोट भरू लोकांनी खोट्या नाट्या साधना करून त्याला अंधश्रद्धेचं बळ देऊन अंधश्रद्धा खूप फापावलेली आहे. त्यामुळे या गोष्टी काही शिकेल सवरे लोकांना पटत नाही. काही करी हात चाला की काही करती रासायनिक खुबी, काही इंद्रजालिक युक्ती सादर करी लोकापुढे. काही जण हाताही चालाकी करतात, तर काही रासायनिक खुबी करतात, तर काही इंद्रजालाच्या युक्तीने हे लोकापुढे सादर करतात. धागे दोरे गंडे तावीत अंधश्रद्धेचे खेळ कौतुक, तयास मानती निक काही सुशिक्षित. धागे दोरे तावीत त्या अंधश्रद्धेचं हा खेळ कौतुक, याला शिकेल सवरे सुशिक्षित लोक याला मानत नाही, याला महत्त्वही देत नाही. अज्ञान आणि सज्ञान लोकापायी भीती लोळणं, वैदूचे पोट भरणं सहज होत असे. अज्ञान आणि सज्ञान हे दोघे जण लोकापायी लोळण घेतात आणि त्या ठिकाणी वैदूचं पोट भरते, हे सहज अवस्था या ठिकाणी होता मिळतात. सो तेव्हा साबरी विद्या नव्हे ती योग्याच्या तपस्येची, जगत कल्याण हेतूची संकल्पना असे. ही साबरी विद्या काही हलती भलती नाही, तरी साबरी विद्या या नाथपंथाच्या तपस्येमुळे
जगत कल्याणाच्या हेतूसाठी संकल्पना म्हणून या नाथांनी तयार केली आहे. शुद्ध मन योग ज्ञान वृत्ती माझी शुद्ध ध्यान जयाची अनासक्त जीवन होतो तो सत्पात्र विद्येस. ज्याचं मन शुद्ध आहे तो या ज्ञानासाठी योग्य आहे आणि त्याची वृत्ती शुद्ध ध्यानाची आहे. ज्याला अनासक्ती नाही जीवन भरण्याची की आपलं जीपोट भरलं पाहिजे त्याशी तोच या विद्येसाठी सत्पात्र आहे. नाहीतर हलत्या भलत्याला जर दिली तर याचा दुरुपयोग केला जाते. म्हणून ही साबरी विद्या सत्पात्राला द्यावा लागते. विशिष्ट ध्वनीची बीजाक्षरे त्यातील शक्तियुक्त लहरे येती जेतीचे तेजे भरे असती कल्याणकारक. विशिष्ट ध्वनीचे बीजाक्षरे आहे आणि त्यातील शक्तियुक्ती ज्या लहरी आहेत या अनेक प्रकारचे कार्य करतात. असे कल्याणकारक हे शक्तिबीज यामध्ये आहे. सखाराम संपतनाथाप्रती साबरी विद्या सहर्ष देती समजावणी रीती भाती आणि उपयोजन. सखाराम बाबा संपतनाथांना या साबरी विद्येचं सहर्षपणे देऊ राहिले आणि त्याच्या चालीरीती आणि त्याचं उपयोजन या ठिकाणी समजून सांगत आहे. साबरी विद्येचा चमत्कार कार्य करण्याचा आधार सूक्ष्म देवतांचा सहकार साबरी माझी. साबरी विद्येचा चमत्कार आहे. याला कोणतेही कारणाशिवाय कार्य घडत नाही. या कारणासाठी कार्य करण्यासाठी कारण पाहिजे याचा आधार आहे आणि सूक्ष्म देवता यामध्ये साबरीमध्ये सूक्ष्म देवता हे सहकार्य करतात अशी साबरी विद्या आहे. अष्टकलाप्तरंग साबरी विद्येचे शंग अष्टबीजाचा सक्रिय संग मंत्रासवे राहती. जो अष्टकलाचा जो तरंग आहे हा साबरी विद्येचा विशेष अंग आहे आणि अष्टबीजाचं जे अष्टबीज आहे हे अष्टबीज जे सक्रिय झालेले आहे या मंत्रामुळे हे अष्टबीज म्हणजे साबरी विद्या आहे. 2 वर्षाच्या आत प्रावीण्य साबरी विद्येस सिद्ध महात्मा संपतनाथ झाले चिंतामण साबरी. 2 वर्षात ही साबरी संपतनाथ बाबांनी अंतर्भूत केली आणि सिद्ध महात्मा संपतनाथ बाबा हे साक्षात चिंतामणी साबर चिंतामणी म्हणून त्यांना पदवी मिळाली. करितयाची उपयोजन लोकाशेही मानगुण शारीरिक व मनोरुग्ण साबरीने बरे होई. आता या साबरीचं उपयोजन बाबांनी सुरू केलं आणि त्याचा लोकांना गुण येऊन राहिला आणि शारीरिक आणि मनोरुग्ण जे होते हे या साबरी विद्येने चांगले होत आहे. अशक्य ते शक्य होई तेथे संकल्प प्रभावी लोकास सुख देई अशी साबरी विद्या. जे शक्य नाही ते शक्य करणारी ही साबरी विद्या आहे. होत्याचं नव्हतं नव्हत्याचं पितं करणारी अशी साबरी विद्या आहे आणि तेथे संकल्प जर प्रभावी असला तर ते लोकाला सुखरूप सुख देणारी अशी ही साबरी विद्या. साबरी विद्या हे पराविज्ञान रहस्यास देती उघडून अंतर्केही सिद्ध करून दावी साबरी विद्या. ही साबरी विद्या पराविज्ञान आहे म्हणजे या पराविज्ञानापासून तयार झालेली आहे आणि याचं रहस्याचे उघडून देणारी आहे आणि अंतर्क जे सिद्ध करून दाखवणारी ही साबरी विद्या आहे. ही खोटी नाही तरी खरी करून विज्ञानावर उतरणारी ही साबरी विद्या आहे. विवर्ता आणि विमर्श साधना साबरीतील मंत्रांना असती प्रभावी संकल्पना योगी मनाच्या. आता विवर्त साधना आणि विमर्श साधना या दोन्ही साधना या साबरीच्या मंत्राला म्हणजे प्रभावित करणारे आहे हे त्याला सहाय्य करणारे आहे अशी या योगी मनाच्या साबरी मना या दोन विवर्त आणि विमर्श साधना या मंत्राला सहाय्य करतात. नाथ मंत्रुण भस्मास करी पूर्ण संकल्पास करी अकृत धारणेस साबी मंत्रांना नाथ जे आहे विभूती त्या मंत्रानं मंत्रून देतात आणि त्यावर संकल्पना आपली पूर्ण टाकून तो संकल्पना
पूर्ण करून असं अकृत धारणेने या सावी मंत्राने त्यांचं पूर्णत्व होते. संपतनाथास गुरुकृपेने साबरीतील मंत्र स्पष्टपणे अष्टबीज हाताळणे प्राप्त झाले. संपतनाथास आपल्या गुरुकृपेने साबरीतील जे मंत्राचं स्पंदन आहे हे अष्टबीज हाताळल्याने त्यांना ते प्राप्त झालेलं आहे आणि अष्टबीज त्यांना प्राप्त झाले असे गुरुकृपेने त्यांना मिळालेले आहे. तंत्रामंत्राची उपयोजन जे करी मानव कल्याण तया सव्य स्वरज्ञान केले आत्मसात. त्या तंत्रमंत्राच्या उपयोजनाने मानव कल्याणाकरिता स्वरज्ञानही बाबांनी आत्मसात करून घेतलेलं आहे. जडीबुटीचे ज्ञान आणि त्याचे उपायन वनस्पतीचे परिचय ज्ञान सखाराम देती. आणि जडीबुटीचं ज्ञान आहे आणि त्यातलं जे उपयोजन आहे हे वनस्पतीचं ज्ञान या ठिकाणी सखाराम बाबांनी संपतनाथ बाबाला समजून सांगितलं. अनेक रोग्याची लक्षणं करी निदान नाडी पाहून औषधाचे नियोजन करावे कैसे हे बोलत. अनेक प्रकारचे रोग हे नाडी पाहू त्या औषधीचं नियोजन बाबा या ठिकाणी करत आहेत असं संपतनाथ बाबाला सखाराम बाबांनी या ठिकाणी समजून सांगितलं. पुरावासराचे आजार जाणती तयाचे प्रकार औषधी तत्नुसार योग्य वनस्पतीचे गुराढोराचे जे आजार आहे हे संपतनाथ बाबा त्या ठिकाणी जाणून घेतलं आणि त्याचे औषधोपचार या वनस्पतीचे कसे कसे योग्य आहेत हे बाबाजवळून समजून घेतलं. मगरी सळवा हुरळी पोटफुगी व खुराडी अंगावर काटा जीभ धरडी असे रोग गुरांचे. मगरी सळवा हुरळी पोटफुगी खुराडी अंगावर काटा जीभ जरडी असे रोग गुरांचे बाबांनी या ठिकाणी समजून घेतले. जडीबुटी औषधी पाला विनामूल्य देती गुराला निपुण काळी रोगाला उदाहरणे अशी अनेक. मग या जडीबुटीचा पाला देऊन विनामूल्य कोणते प्रकारचे पैसे न घेता गुराला देती आणि त्याचा रोग हा पूर्ण मुळासकट काढून टाकती अशी अनेक प्रकारची उदाहरण आहेत. लिहा ग्रहणी जीर्णज्वर कावीळ पांडू जलंधर असो जुना लैंगिक आजार जडीबुटीने नष्ट करी. लिहा म्हणजे ग्रहणी जीर्णज्वर म्हणजे जुन्या आजार कावीळ पांडू जलंधर असो जुना लैंगिक आजार हे जडीबुटीने बाबा दवाई देऊन नष्ट करून टाक. काही वनस्पती विलक्षण तया सहस्ती अतिंद्रिय गुण करता योग्य उपाययोजना मानवहित होत असे. काही वनस्पती ही खूप महत्त्वाची आहे आणि त्याचं योग्य जर नियोजन केलं आणि योग्य उपाय करून जर मानवाला दिलं तर मानवहितासाठी ते योग्य आहे. ऐशी असती नाना प्रकार जडीबुटीतील गूढ अपार त्यास पाहिजे जाणकार संपतनाथ नैसा. ऐसे अनेक प्रकारची जडीबुटीतील गुह्य रहस्य आहे. हे रहस्य जाणण्यासाठी असा जाणकार संपतनाथ बाबासारखाच पाहिजे. गोरख काव्य किमयागार गूढ ज्ञानाचा सागर घेऊन तयातील सार आणले उपयोगा. गोरक्ष काव्य किमयागार जे ग्रंथ आहे त्यातलं जे गूढ ज्ञान आहे गूढ ज्ञानाचा सागर हा घेऊन त्यामधलं जे ज्ञान हे या ठिकाणी उपयोगाकरता संपतनाथ बाबांनी आणलेलं आहे. काही मंत्रासवे जडी बहु उपयोगा पडी योग्य समन्वय जोडी विशिष्ट साधनेत. काही मंत्रासंगी जडीबुटी आणि हे बहु उपयोगाला पडते असा योग या समन्वयाच्या जोडीने विशिष्ट साधल्या साधून त्या रोग्याला देता येते. तंत्रमंत्र आयुर्वेदात कलानी पूर्ण विख्यात आध्यात्मिक विज्ञानात असती निष्पान संपन्नात. तंत्रमंत्र आयुर्वेद
कला निपुण झालेले होते. अशा आध्यात्मिक विज्ञानात म्हणजे निष्पन्न झालेले असे संपन्नाथ बाबा या ठिकाणी तयार झाले होते. आधीच निर्भय वृत्ती सवे विद्येची संपत्ती गुरुकृपा सोबती नसेऊ कशाची. आधीच बाबाची वृत्ती निर्भय होती, कोणत्याही प्रकारचा मनात भय नव्हता आणि त्यात विद्येची संपत्ती होती आणि गुरुकृपेची सोबत होती. अशी कोणती उणीव त्यांच्या अंतरंगामध्ये राहिली नव्हती. निसर्गातील परिवर्तन दयाची विशिष्ट गुण जाणून करी नियोजन साधन अपराचे. निसर्गातील परिवर्तन त्याची विशिष्ट खूण जाणून त्याचं नियोजन करून अशी साधना पण बाबानं या ठिकाणी नियोजनात आणली होती. स्वराची पूर्ण लक्षणं योग्य करी उपयोजन त्याद्वारे करी कथन पुढील घटनांचे. स्वराचं ज्ञान पाहून त्याचं योग्य नियोजन त्याद्वारे कथन करून पुढील घटना कशा होती हे सांगत. म्हणजे चिड्या चिमण्या याचं ज्ञान पण बाबाला झालं होतं. त्यांची भाषा पण बाबाला समजत आणि त्यांच्या भाषेने त्यांचं उपयोजन आता पुढे कसं करावं, पुढे काय काय घटना येईल, म्हणजे पाणी कधी येईल, पाऊस कधी येईल, आभाळ कधी येईल, याचं नियोजन सर्व संपन्न बाबाला समजून जात होतं. लोकांच्या सुखादुःखास मदत करी विशेष नाही जपले स्वार्थास असा दयाळू संपन्नाथ. त्यावेळी लोकांच्या सुखादुःखात विशेष मदत करत आणि कोणत्याही प्रकारचे स्वार्थाची आस ठेवली नाही असे दयाळू संपन्नाथ बाबा त्यावेळेस झाले होते. सखाराम प्रसन्न झाले तिने काय विने राहिले सर्व काही दान दिले संपन्नाथ हा. त्यावेळेस सखाराम बाबा असे प्रसन्न होऊन त्यांनी कोणत्याही प्रकारची उणीव न ठेवता सर्व काही ज्ञान दान आपल्या संपन्नाथ बाबाला त्या ठिकाणी देऊन टाकलं होतं. म्हणजे कोणत्याही प्रकारची उणीव त्याच्यामध्ये ठेवलेली नव्हती. व्यक्तिरेखा संपतनाथांची ध्यानाची अज्ञानाची शिद्दत वात जगण्याची सतक सोमाची असे. आता या ठिकाणी संपन्नाथ बाबाची व्यक्तिरेखा तयार झाली. ध्यानाची ज्ञानाची शिद्दत जगण्याची आणि सहज आपल्या सोमाजी असण्याची अशी व्यक्तिरेखा संपन्नाथ बाबा त्या ठिकाणी पूर्णत्वास आलेली होती. इथे श्री सिद्धलीलामृत गुरुकृपे विस्तारत 14वा अध्याय समाप्ती येत. नमन करू सद्गुरुनाथाची. सद्गुरुनाथ बाबा की जय. सद्गुरुनाथ बाबा की जय.